भीषण पाण्याच्या टंचाईमुळे एकीकडे दुष्काळग्रस्त झालेला सोलापूर जिल्हा आपण पाहिला तर दुसरीकडे अवकाळीनं हा दिलेला फटका आहे। काल सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार असा अवकाळी पाऊस झाला, ज्याच्यामुळे शेतातील उभे पिकं जे आहेत ती पूर्णपणे आडवी झालेली आहेत। मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावात मी सध्या आहे। आपण या ठिकाणी बघताय जवळपास 2.25 एकरवरची ही केळीची बाग आहे। जवळपास 1900 केळ्याची झाडं जे आहेत ते या बागेत होती आणि पूर्णतः म्हणजे तुम्हाला एकही झाड आता इथं उभं दिसणार नाहीये। खरं तर अवघ्या महिना 2 महिन्यामध्ये पीक जे आहे ते हाताश आलं असतं। पूर्ण केळ्यांची वाढ झालेली आहे आणि असलं पीक जे आहे ते पूर्णपणे बाग जे आहे ती पूर्णपणे झोपलेली आहे। शेतकरी माझ्यासोबत आता तुमचं सुरुवातीला नाव सांगा। 2.25 एकरची बाग होती, पूर्णपणे पूर्ण झोपलेले आहे। माझं नाव आहे शाहू नागनाथ भोसले, मोहोळ तालुका पापरी या गावचा रहिवासी आहे आणि माझी 2.25 एकर केळीची बाग आहे। मी ही उन्हाळ्या संकटात दुष्काळातून मी पहारीला जपलं होतं। बाकी पिकं मी सोडून दिली पाण्याअभावी, पण फक्त केळीवरच पूर्ण लहान मुलासारखा जीव लावून सांभाळून अचानक वाऱ्याची लाट आल्यामुळं माझी पूर्ण शेतीतील बाग उद्ध्वस्त झाली व पाक झोपल्या गेलेले आहे। तरी किती वाजता साधारणतः रात्री हे झालं, काय परिस्थिती आहे? तकरीबन काल 4च्या पुढं 4:30 वाजता हे वादळ आलं आणि अर्ध्या टप्प्यानं 3 वेळा त्याचा लॉट आला। अच्छा। आणि वारा आणि पाऊस दोन्ही मिळूनच चालत होतं, पण पहिल्यांदा आल्यानंतर आता थांबलंय असं वाटलं, पण परत अजून फिरून एका अर्ध्या-पाऊण तासाच्या आत असं 3 टप्पं झालं तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। पण बाग आपली ही पहिल्या वाऱ्याच्या लॉटमध्येच पूर्ण झोपली गेली। आता आपण बघतोय फळ पूर्णपणे वाढलेलं आहे। पूर्ण बागेमध्ये फळांची वाढ पूर्ण झाली आहे। साधारण किती टन माल निघाल्याची अपेक्षा होती आणि कधी निघणार होता? माल ही तकरीबन 2 महिन्यात माझा माल मार्केटला जाणार होता। अच्छा। आणि तकरीबन 30 ते 35 टनाचं माझं टार्गेट होतं। गेल्या वर्षी माझं 35 टन माल निघालेला आहे। उत्पन्नाचा विचार केला तर साधारण किती उत्पन्न होतं? साधारण ते 5 ते 6 लाखाचं नुकसान आहे। अच्छा। आता ही झाडं किती होती एकूण? 1900 झाडं होती। अच्छा। लागवड कधी केलेली होती? कारण गेल्या मागच्या अनेक वर्षांची मेहनत वाया गेली। लागवड ही माझं खोडवं पीक असल्या कारणानं गेल्या वर्षी माझी ऑगस्ट महिन्यात बाग उतरली, तेव्हापासून मी रोपटं दुसरं तयार केलेलं होतं। अच्छा। कारण ही लागणीचा फंड होता, खोडव्या पिकाचा फंड होता माझा। कारण लागणं म्हणलं की सेपरेट नवीन रोपटं तयार करायला लागतं, पण ह्याचा दुसरं पिल्लू तयार करताना आम्ही ही बाग उतरली की साईडचं पिल्लू आम्ही त्याला सांभाळतो आम्ही, ही बाग हे करतो, साईडला काढतो बाकीचं म्हणून। पूर्णच्या पूर्ण बाग झोपलेली आहे, म्हणजे काही थोडंफार नुकसान असतं तर तुम्ही पुन्हा उभं केलं असतं आणि तर काहीच करता येणार? काहीच करता येत नाही। आता हे पूर्ण माझं फेल गेलेलं आहे। सरकारकडे काय मागणं? सरकारकडे काय आता त्यांनी येऊन पंचनामा करून होतालेवढी जास्तीत जास्त आमची नुकसान भरपाई करावी, आता ह्याशिवाय काय करणार आहे? पाटील म्हणून शेतकरी आहेत, मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावचे रहिवासी आहेत। केवळ हे एकटे नाहीत, पूर्ण गावच्या गाव सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये काल रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्याचा मोठा नुकसान फटका जो आहे आपल्याला बघायला मिळतोय। ही पूर्णच्या पूर्ण बाग अक्षरशः झोपलेली आहे। पिकांची फळ जे आहे ते आता लागलेले होते आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ते मार्केटमध्ये गेले असते, मात्र लाखोंचा नुकसान जो आहे तो काल रात्रीच्या अवकाळी पावसाने केला आहे। जसं मी मग सुरुवातीला म्हणालो की एका ठिकाणी अवकाळीचा फटका तर दुसरीकडे दुष्काळानं हुरपळलेला जिल्हा, अशी सोलापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, पापरी, मोहोळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।